नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. राज ठाकरेंचा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुढीपाडवा मेळावा होणार आहे. राज ठाकरे आज पंतप्रधान मोदींना अर्थात भाजपला आणि राज्यातील महायुतीमधला पाठिंबा देणार का, महायुतीमध्ये ते सहभागी होणार का असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज ठाकरे यांना मोदींना पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलंय. फडणवीसांच्या पाठिंब्याच्या आवाहनावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, राज ठाकरे यांचा आज मेळावा, गुढीपाडवा मेळावा या ठिकाणी होणार आहे. कशा प्रकारे तयारी सुरू आहे आणि राज ठाकरे यांच्या या मेळाव्याकडे खास करून महायुतीच्या नेत्यांचं लक्ष लागलंय? नक्कीच सागर, महायुतीचं नाही तर महाराष्ट्राचं आणि अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण ही तसंच आहे, कारण राज ठाकरे आणि राज ठाकरेंची मनसे ही युतीत सामील होणार का हा प्रश्न खरं तर गेल्या महिनाभर चर्चेत असलेला आपल्याला पाहायला मिळते. याचाच प्रश्न, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्च रोजी अमित शहा यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ताजलँडमध्ये बैठक झालेली होती आणि बैठकी सकारात्मक झाल्याचं वारंवार मनसेच्या नेत्यांकडून किंवा इतर नेत्यांकडून सुद्धा सांगितलं जात होतं. आज राज ठाकरे नेमकं काय घडलं आणि काय घडतंय हेच सांगण्यासाठी खरं तर हे पाडव्या मेळाव्याचं आयोजन आणि पाडव्या मेळाव्यामध्ये ते बोलणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्या अगोदर जर पाहायला गेलं तर या मेळाव्याची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा मोठा जो पोस्टर आहे ते पाठीमागे लावण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती लावण्यात आलेली आणि संपूर्णच वातावरण हे आता निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे आपण बघतोय समोरचं स्टेज आणि या स्टेजवरून खरं तर राज ठाकरे हे संपूर्ण जनतेला किंवा अख्ख्या महाराष्ट्राने देशाला संबोधित करणार आहेत. या बाजूला माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने 6 गेट हे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती असणार आहेत आणि वेगवेगळ्या जे खुर्च्यांचे मांडणी आहेत ती केलेली आहेत. VVIP ग्रेट निमंत्रित आणि इतर जे महाराष्ट्रभरातून मनसैनिक येणार आहेत त्यांच्यासाठी जी खुर्च्यांची मांडणी आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे याच संपूर्ण परिसरात जे झेंडे किंवा पोस्टर, बॅनर लावून एकंदरीत जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या केलेली आपल्याला. त्यामुळे मनसेच्या महामेळाव्यामध्ये, गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आता राज ठाकरे काय बोलणार, महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात काही घोषणा करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही घेणार आहोत. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.